नियती सुबुद्धी देव ही प्रार्थना या निमित्तानं आज आहे। रावणाचं दहन म्हणजे हा कोणत्या व्यक्तीचं दहन नव्हे, तर त्या प्रवृत्तीचं दहन आहे। आणि संघाच्या माध्यमातून जी 10 तोंड संघाची आहेत आणि ती 10 तोंड 10 दिशांनी नव्हे, तर ती सर्व जी आहे त्या प्रतिगामित्वात कुठेतरी दडलेली आहेत। त्या 10 तोंडांचाही या निमित्तानं धिक्कार आणि दहन करावं ही आमची असणारी अपेक्षा आहे। आणि संविधानाला अभिप्रेत असणाऱ्या भारतासाठी आपण हातात हात घालून सर्व भारतीय काम करू ही अपेक्षा आहे। सर, कोण कोण सहभागी होणार आहे नेमकं? यामध्ये आम्ही भारताचे लोक हे संविधानातलं जे ब्रीद वाक्य आहे तीच भूमिका तीच भावना या ठिकाणी आहे। आणि जेही काही येतील ते भारतीय नागरिक आणि या संविधानाचा आग्रह करून संविधानाचं सत्य पोहोचावं हाच चालण्यामागचा सर्वांचा हेतू आहे। गांधी साहेब या ना, गांधी सर सुरू झाले सर, यात्रा सुरू झालेली आहे असं म्हणता येईल आपल्याला आता? हो, हे सुरुवात होती। बाबासाहेबांचा आशीर्वाद घेऊन आता आम्ही पुढे निघतोय, संविधानाचा सहारा घेऊन आम्ही चालतोय आणि सत्याग्रहासाठी सेवाग्रामला पोहोचू। सर, काय उद्देश घेऊन ही यात्रा निघाली? संविधानचं संरक्षण, संविधानचं सबलीकरण आणि सत्याग्रह, लोकांचा अधिकार, हे 2 वस्तूंची आम्ही भर घेऊन हे निघून राहिलोय। आज का तुम्हाला औचित्य वाटते या यात्रेचं? हे औचित्य आहे कारण 2 ऑक्टोबर येऊन राहिली आहे। 2 ऑक्टोबरला ह्यावेळी दसरा आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याची स्थापना दिवस साजरा करणार आणि शताब्दी वर्षाची सुरुवात करणार आणि ते गांधी जयंतीवर होतोय। ही विटंबना जी आहे ते लोकांपर्यंत पोहोचवायसाठी पण ही यात्रा आम्ही करून राहिलोय। म्हणजे संघाच्या शताब्दी वर्षाला हे काउंटर तुमचं काँग्रेसचं किंवा काँग्रेसचं, जनतेचं, लोकांचं, सगळ्यांचं। थँक्यू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।